नमस्कार. आपण सध्या सातारा नगरपालिकेविषयी आपण प्रत्येक प्रभागात जाऊन आपण सगळ्यांच्या मुलाखती घेतोय, समस्या जाणून घेतोय, कोण उमेदवार व्हावा, कोण नगरसेवक व्हावा, यासाठी आपण प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारतोय की तुमच्या प्रभागात काय कामं झाल्यात, अजून काय कामं पाहिजेत. तर आपण सध्या आलो आहोत गोडोली गावामध्ये, प्रभाग क्रमांक 18 मध्ये. नेमकं या गावात किंवा या प्रभागात काय विकास कामं झाल्यात, अजून काय विकास कामं पाहिजेत, या होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांना काय अपेक्षा आहेत. दादा, नेमकं या प्रभागात काय विकास कामं राहिले आहेत किंवा झाले आहेत आणि अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला या प्रभागात? विकास कामांचं म्हणायला गेलात तुम्ही तर गोडोली प्रभाग क्रमांक 18 यामध्ये चांगले रस्ते, बाग बगीचा, चालण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी चालण्यासाठी पाथवे असावेत, गटाराच्या समस्या, ड्रेनेजच्या समस्या, तसेच आपल्या इथे जे ओढे आहेत त्या ओढ्यांच्या समस्या आहे. ओढ्यांमध्ये पुराच्या समस्या निर्माण होत आहेत. ह्या पुराच्या समस्या वेळेतच जर हे केल्या तर लवकरात लवकर हे पूर समस्या कमी होतील. म्हणजे आतमध्ये साठणारे गाळ, घाण, नाले, बंदिस्त गटारे हवेत, म्हणजे या बऱ्याच समस्या आहेत या भागात. लाईटच्या समस्या आहेत, म्हणजे वारंवार सारखा लाईटच्या पण समस्या निर्माण होतात. अशा प्रकारे बऱ्याच समस्या आहेत. या समस्यांना एक सक्षम नगरसेवक हवाय. या सर्व गोष्टींवरती लक्ष देऊन काम करणारा नगरसेवक हवाय. एवढंच आमचं, जे आमचा कुठल्याही पक्षाला, माणसाला विरोध नाहीये. या सगळ्या गोष्टींकडे, बाबींकडे दुर्लक्ष न करता नगरसेवकाने काम हे झटून सचोटीने काम हे केलं पाहिजे, हे असं आम्हाला वाटतं. राजकीय वारसा आहे ना, ते आजोबा समाजकार्यात होते, राजकारणात सक्रिय होते. वडील 2 वेळा 91 साली आणि 2001 साली नगरसेवक होते. 2004 ते 6 ते उपनगराध्यक्ष होते. तेव्हा मला ते लहानपणापासून मी राजकारण बघत आलोय, समाजकारण बघत आलोय, त्यामध्ये मला आवड निर्माणच होती. आणि या प्रभागात नेमकं काय समस्या आहेत आणि अजून तुम्हाला काय, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला काय बदल घडवायचे? समस्या तर सांगायचं म्हटलं का ना तुम्हाला, तर तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे आता मी फक्त एक कॅमेरा तुमच्या राहायच ऑन ठेवा, फिरून तुम्हाला सगळ्या समस्या काय, रस्त्याची समस्या आहे, गटराची, गटराचं साफसफाई असेल, सार्वजनिक स्वच्छता गृह एक होतं ती पण बंद पडले, तो प्रॉब्लेम आहे मोठा. त्रिशंकू भाग आपल्या हद्दीत आलाय, तिकडे काहीच नाही. इव्हन सांगतो, अक्षरशः परंजा वैद्य वस्तू गेलेलो, मला असं इतकं वाईट वाटलं की माणसं ती राहतात कशी. म्हणजे मी असं राजकारण म्हणून बोलत नाही बरं का, मी कॅमेरा असून पण वाईट, म्हणजे अक्षरशः गटरात नाही मला चालत जायला त्या घरात. इतकी वाईट अवस्था आहे प्रभागाच्या. ऑलरेडी सामाजिक अक्षरशः वाईट अवस्था आहे. गटरात नाही चालत, त्यांच्या घरी मला जायला लागतं होम टोम करायला. तिथल्या नागरिकांनी कुणाला तक्रार नगरपालिकेत म्हणा, नगरसेवकांना तक्रार केलेली आहे का? तुम्ही काय विचारलं? करत असतील ना ते, असं कोण राहायला आवडतंय काय, तक्रार ते करत असणारच ना, पण होत नाही, त्याला काय करतात. आता परत जर बसलेलो त्यांचं एकच, नगरसेवक निवडून येतात, परत काय 5 वर्ष हे करत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी
नवीन काही योजना राबवून त्या समस्या तुम्हाला सगळ्या दूर घालवायच्या आहेत आणि तुमचं विजन काय नेमकं आता? योजनाचा विषय नाही हो, योजना ह्या नंतरच्या गोष्टी आल्या. पहिले गटर तरी होऊन द्या माणसाची. बरोबर आहे ना? त्यांची स्वच्छतेबद्दल गटरात फिरायला लागतं यांच्या घरी जायला, इतकी वाईट अवस्था. ती तरी पहिले ती विकास नंतर हायटेक विकास हे ती पुढच्या गोष्टी आल्या. माझ्या डोक्यात एवढं आहे माणसाला त्यांना जगणं तरी तिथं सुकर पाहिजे हो. इतकी वाईट अवस्था तिथं स्वतः डोळ्यानं बघितलं मी. आता मी बी माझ्या इलेक्शन पहिले मी तिथं फर्स्ट टाइम गेलो. मी जायचो इंटरनल भागात त्यांच्या गोष्टी फर्स्ट टाइम गेलो. अक्षरशः वाट वाटलं त्यांच्यासाठी तुम्ही शक्य तेवढं करणार आम्ही.